30% लोकांना वाटलं की ही डझंट रिप्रेझेंट अस. जेनझी हा एक शब्द आता सगळीकडे थोडासा दरारा निर्माण करणार झालेला आहे. या सगळ्या ठिकाणचे जे जेनझी जे पहिल्या प्रथम मतदान करणार होते ते खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांची आग आज त्यांच्या डोक्यामध्ये आहे, ती बाहेर आली तर मग यांची हालत खराब होणार. उद्धव साहेब, तुम्ही जेनझीचा उल्लेख करताय, पण नेपाळ असेल, बांगलादेश असेल, अन्य राष्ट्रांमध्ये डोक्यात राग आणि आग असलेला जेनझी हा खरोखर रस्त्यावर उतरला, त्याला सांगावं लागलं नाही. आपल्याकडला जेनझी सुद्धा एका विशिष्ट विचारसरणीचा गुलाम होऊन थंड पडलेला दिसतोय. आणि त्या जेनझी तुमच्याकडे अपेक्षेने पाहतोय. मला असं वाटतं की हा पहिल्या भागामध्ये आपण थोडं थांबू. ज्या प्रकारचं, मला एक एवढंच बोलतो, ज्या प्रकारचं राजकारण आता सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चालू आहे, मला खरंच प्रश्न पडतो, देवी देवता आहेत का? आणि आहेत तर हे ते फक्त हे का बघत बसलेले आहेत? आणि एवढे 33 कोटी एवढे जर आहेत तर ते काय हे या सगळ्या गोष्टी का बघत बसलेत?